नमस्कार. मी आज मनीषा पाटील. मी आज आपल्यासाठी छान व्हिडिओ घेऊन येत आहे. माझ्या घरात मी झाडं लावली आहेत. तर आता पावसाळा चालू होतो आहे आणि झाडं लावून मला आता 5 ते 6 वर्ष झाले आहेत. आणि झाडांमध्ये मी लावले आंबा, पेरू आणि केळी पण लावली होती. पण केळी आता सध्या गेली. 1-1.5 वर्ष तिने मला फळ दिलं आणि नंतर निघाली. नंतर मी आता नागिनची वेलं वगैरे लावले माझ्या मिस्टरांनी, तर ते तुम्हाला शो करत आहे. आणि आंब्याच्या झाडाचा व्हिडिओ बनवायचा मागचा एकच विषय आहे आणि सांगणं आहे की आपण झाडं लावतो आणि झाडांपासून आपल्याला भरपूर प्रमाणे ऑक्सिजन मिळतं आणि थंडावा निर्माण होतो आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. आता पावसाळा लागत आहे म्हणून मग मी तुम्हालाही सांगते की तुमच्याकडे जर थोडीफार जागा असेल तर तुम्ही झाडं लावून आपलं पर्यावरण चांगलं म्हणजे तापमान राखू शकतात उन्हाळ्याचं. तरी मी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये भरपूर लोकांनी छान छान आंब्याचे झाडं लावले आहेत आणि यातूनच मला प्रेरणा मिळाली सद्गुरू कृपेने की मला झाडं लावायची आहेत. मी छोटे छोटे रोपं आणले आणि ते छोटे छोटे रोपं मी माझ्या छोट्याशा जागेमध्ये मी लावले. आणि त्यातून आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आंब्याला फळ आलं आहे आणि फळातून आंबा हा राजापुरी आलेला आहे. तर 1 डझन तरी आंबा माझ्या झाडाला म्हणजे राजापुरी या झाडाला लागलेला आहे. आणि बाहेर मी एक छोट्याशा जागेमध्ये गेटवर झाड लावलं आहे. त्यालाही भरपूर आंबे आले होते यावर्षी. म्हणजे 50 ते 60 कैऱ्या आल्या होत्या. त्या मी काढल्या आणि पिकवल्या आणि छानपैकी असं मैत्रिणींना किंवा मग मी स्वतः पण खाल्ले भरपूर. तर नक्कीच आपण हा व्हिडिओ बघा आणि यातूनच प्रेरणा घ्या की तुम्हालाही तुमच्याकडे जर थोडीफार जागा असेल तर तुम्ही लावू शकता झाडं. आणि त्यात फळाची झाडं लावले तर आपल्याला फळंही खूप मस्त खायला मिळतात. मी जो पेरू लावला आहे तो पेरू 12ही महिने बिलकुल रेग्युलर पेरू येत असतो आणि पेरू खाण्याचा आनंद खूप मस्त म्हणजे एकदम गोड पेरू आहे. रोप खूप छान मिळालं आहे. ज्या दादांनी मला रोप दिलं आहे ते खूप खात्रीशीर व्यक्ती होती आणि त्यांनी मला ते पेरूचं रोप देऊन गेले आणि मी लावलं तर 12ही महिने माझ्या घरी पेरू हे फळ असतं झाडाला. तरी मी तुम्हाला दाखवत आहे आता माझा राजापुरी आंब्याचं फळ. राजापुरीचं फळ बघा, आपण बघू शकतो. हे राजापुरी आंबा आहे आणि याला मस्त छान असा आंबा आलेला आहे. आता आंबा होत आहे. आम्ही मुद्दामून कैऱ्या काढल्या नाही, झाडावर त्याला पिकू देत आहे मुद्दामून की जेणेकरून हा आंबा गोड व्हावा आणि याचा स्वाद आम्हाला घेता यावा आणि आपणही असे छान छान झाडं लावावी यासाठी मी छानपैकी व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हालाही आनंद वाटेल. झाडावर फळ कसं छान दिसतं आणि आपण ते फळाला उतरून खातो. बघू शकता तुम्ही फळ. हे पेरूचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे पण याला अजून आंबे आलेले नाही आहेत. मी आंब्याचे 5 झाडं लावले आहेत. इथं 4 लावले घरात. इकडे 4 आहेत. 4पैकी 3 झाडांना फळ आलं आहे आणि एक आंब्याला एक आंबा आलेला आहे. असा एकच आलेला आहे सद्गुरू कृपेने. तर हे आम्हाला सद्गुरूंचेच आशीर्वाद म्हणावे लागतात कारण की आमचे सद्गुरू हे देणारे आहेत
आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी ह्या आंब्याचं झाड लावायचा प्रयत्न केला आणि त्यांनीच मला बुद्धी दिली की आंब्याचं फळ लाव म्हणून. हे जास्वंदाचं फूल आहे, हे लिंबूचं झाड आहे, लिंबूला पण लिंबू आलेले आहेत. आणि हा माझ्या सासूबाईंनी दिलेला गवती चहा आहे. त्यांनी मला छोटंसं रोप दिलं होतं, ते मी जगवलं आहे आणि त्याची काळजी घेऊन असं मस्त चहा, गवती चहा हा आमचा सासूबाईंच्या आशीर्वादाचा आहे दिलेला. तर अशा प्रकारे आपल्या घरी हा गुडवेल आहे. गुडवेल बघू शकता आपण. गुडवेल हा आपल्याला करोना काळामध्ये भेटत नव्हता, पण आमच्या सरांनी हा गुडवेल लावला आणि भरपूर मोठा केला. आणि हे जी पत्ती आहे ही पानामध्ये टाकतो आपण, जे नागिनचं पान बनवून खातो ना आपण मसाल्याचं, त्याच्यामध्ये हा हिरवी पत्ती ही वापरली जाते. तर ही पत्ती माझ्या मिस्टरांनी वाढवलेली आहे, म्हणजे त्यांचेच कृपेने ही पत्ती तयार झालेली आहे. त्यांनी हे रोप खूप मेहनतीने जगवलेलं आहे, कारण की त्या बियांची खूप वाढवण्यासाठी प्रोसेस लागते. ती प्रोसेस त्यांनी केलेली आहे आणि त्यानुसार ही हरीपत्ती नेहमी वर्षभर माझ्या घरी असते आणि आम्ही त्याला रेग्युलर गार्डनला पाणी वगैरे देत राहतो. आणि घूसबाई पण आम्हाला खूप त्रास देते, तरीसुद्धा आम्ही भरपूर पाणी वगैरे घालून झाडांची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. थोडं हे अशी घूस बघा अशी त्रास देते, नळे वगैरे बनवून देते, स्वच्छता ठेवावं लागते आणि छान छान अशी आंब्याची फळं आपल्याला खायला मिळतात, तेव्हा खूप आनंद होतो. पांढरा जास्वंद आहे, अशी छोटी छोटी रोपं पण लावले आहेत मी. हा नागिनाचा वेल आहे, हे नागिनचं छोटंसं पान आहे, मस्त पाहू शकता. हे 2 प्रकारचे पानं आहेत, हा वेगळा पान आहे आणि हा वेगळा पान आहे. हे सद्गुरू कृपेने उंबराचं झाड आलं आहे माझ्या गार्डनमध्ये, तर मी कुंडीत लावून घेतलं आणि त्याची पूजा करते. हा गुलाब आहे, त्याला आता कटिंग करावी लागेल पावसाळा सुरू झाल्याच्या अगोदर. आता पावसाचं छान वातावरण झालं आहे म्हणून मला ते जरा व्हिडिओ बनवायला आवडलं म्हणून मी बनवला. ही जास्वंद आहे, हिची काडी लावली मी, याला मस्त छान असं फूल येतं, ते पण जगत आहे. आताच लावले 2-3 दिवसापूर्वी. इकडे माझा पिवळा गुलाब आहे आणि हे नागिनाचा वेल आहे. मस्त छान छान पानं आलेले आहेत, किती छान पानं आले आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. आपण असं छान छोटीशी जागा जरी असली तरी आपण पण लावा झाडं भरपूर, आणि मस्त छान असं झाडांच्या खाली हवा लागते, मग छान ऑक्सिजन मिळतं आपल्याला. कुठं गार्डनमध्ये जायची गरज नसते, आपल्या आपल्या घरीच आपण गार्डन बनवू शकतो आणि छानपैकी मस्त राहू शकतो आनंदी. आता मी आली आहे गच्चीवर. पेरूच्या झाडासाठी मी खास आली आहे आणि तुम्हाला पेरू दाखवणार आहे. बघा हे छोटे छोटे फळं लागले पेरूचे, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा असे फळ मस्त छान छान लागलेले आहेत, दिसते का तुम्हाला? हे जाईजुईचं झाड आहे आणि पेरू आहेत, मी दाखवते तुम्हाला. किती छान पेरू लागले छोटे छोटे, पिकल्यावर इतके छान गोड मोठे होतात. मोठे झाल्यानंतर आम्ही चिरून खातो, छान गोड गोड लागतात. हे बघा किती मस्त छान असे पेरू आले. एवढं मोठं झालं असं फ्लावर तयार होतं, फ्लावर झाल्यानंतर त्याला फळ तयार होतं. फ्लावरपासून पेरू तयार होतो. असं हे फ्लावर दाखवते मी तुम्हाला, पेरूचं फ्लावर कसं तयार होतं बघू शकता आपण. असं फ्लावर येतं आणि त्याच्यानंतर मग त्याला फळ तयार होतं.
मी नवीन व्हिडिओमध्ये सांगायचं आहे एकच कारण, तुम्ही बघितलं पण असेल मला माहीत नाही, पण मी जेव्हा माझं नवीन पेरूला फूल आलं आणि नंतर मग त्याच्यानंतर फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं, त्यावेळेस मला खूप नवीन आणि विशेष वाटलं. आणि निसर्गाचं एवढं देणं आहे आपल्याला की आपण त्या देवाला बघू शकत नाही, पण ह्या फळांद्वारे, या फुलाद्वारे आपण देवाची भक्ती आणि देवाने किती छान फळ दिलेले आपल्याला हे विसरायला नको आहे, याची मला जाणीव निर्माण झाली. आणि मला त्यापासूनच देवाची पण आणि सूक्ष्मरूपी देह काय असतो निसर्गामध्ये ते कळालं. त्यातूनच मला हे छान छान झाडं लावायची आनंद झाला आणि मी झाडं लावले. आणि मीच नाही लावले, माझ्या मिस्टरांनी भरपूर मेहनत घेतली, माझ्या मुलांनी मेहनत घेतली, त्यांनी मला माती आणून दिली. आम्ही माती सगळ्यांनी मिळून गार्डनमध्ये माती टाकली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे झाडं लावले. माझ्या मिस्टरांना खूप झाडं लावायची आवड आहे. हे नागिनची पानं दिसत आहे तुम्हाला, नागिनचे पानांचे वेली त्यांच्या हाताने लावले आणि त्यांच्या हाताला इतकं यश मिळालं की ते नागिन वेली कुठे जास्त वाढत नसतात, पण आमच्याकडे एवढे की जसं झोपाळा तयार झाला आहे तो. छान छान नागिनची पानं वरतीपर्यंत आले आहेत. तुम्ही पण बघू शकता किती छान असं नागिनचं पान आहे. खाण्यासाठी आम्ही पहिले विकत आणायचो आणि खायचो 10 रुपयाचे 10 पानं 5 पानं आता अशी मिळतात. आणि आता हे आम्हाला घरी असून आम्ही खाण्यासाठी कोणी नाही, पण आनंद वाटतो की किती छान निसर्गाची देण आहे की ज्या देवामुळे आपल्याला पाणी देतो आपण, आपल्याला पाणी मिळतं पिण्यासाठी. देवाने किती सुंदर असा निसर्ग बनवलेला आहे की त्यातून आपल्याला अन्न पाणी वारा सगळं मिळतं. या निसर्गाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण त्यातूनच मला झाड लावल्यानंतर फळ आलं त्याचा जास्त आनंद झाला. मेहनत तर 5 वर्ष करावी लागली, पण फळ आल्यानंतर ते फळ आपण खातो त्यावेळेस जास्त आनंद होतो. आता तुम्ही म्हणणार की फळ खाऊन कसा आनंद मिळाला, आम्हाला तर खायलाच मिळालं नाही. तर मी आज तुम्हाला त्या झाडाचा राजापुरी आंब्याचा रस बनवलेला आहे. एक आंबा मला पिकलेला दिसला आणि मी त्याचा आज हा रस बनवला आणि 2 चमचे मी रस टाकला आणि इतका गोड आहे, त्याचा आनंद मला इतका झाला म्हणून हा व्हिडिओ बनवायला मी भाग पाडलं माझ्या आत्म्याने की मला रावलंच गेलं नाही की हा इतका छान रस राजापुरी आंब्याचा आणि विकत न घेता, पैसे न लागता आणि परत आपल्याला केमिकलमध्ये न पिकवता आपल्याला आंबा हा ओरिजिनल खायला मिळाला झाडावरचा, याचा आनंद मला जास्त होत आहे. त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ बनवला आहे. मी आता तुम्हाला माझा बाहेरचा गेटवरचा आंबा दाखवत आहे. गेटवर हे झाड आहे मी लावलेलं. गेटवर जास्त जागा नाही आहे, पण मी तरी छोटंसं झाड लावलं होतं. वाटलं नव्हतं की हे झाड इतकं मोठं होईल आणि यापासून मला फळ मिळेल. खूप सुंदर. आणि इथं मी कुत्र्यांना पाणी ठेवत असते, तर ते कुत्र्यांचं ते पाण्याचं आहे. आणि मी असं झाडाला पाणी जात नव्हतं म्हणून असं साईडला सिमेंटने बनवून घेतलं कंपाऊंड झाडाचं. आणि मग हे झाड मस्त असं छान असं झालं आहे. चला तर मग कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपणही अशी छान छान झाडं लावा जेणेकरून आपल्यालाही नॅचरल हवा मिळेल आणि
निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल. मांजरीचे पिल्लू आलेले आहेत. माझ्या पिकूने 3 पिल्लू दिलेले आहेत मांजरचे. आणि रात्री 3 वाजेपर्यंत मी जागे होती तिच्या डिलेवरीसाठी, कारण तिने मला स्वतः सांगितलं होतं की आज मला पिल्लू होणार आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या पिकूचे पण पिल्लू दाखवत आहे. तर आपण बघू शकता. पिकू पिकू बाहेर आहे, बाहेर आहे बच्चा, बाहेर आहे. पिकू पिल्लू झालं, तुला पिल्लू झालं. हे तिचे 3 पिल्लू आहेत, छोटे छोटे. पिकू, हे आमची पिकू आहे. पिकू पिकू बच्चा, पिल्लू दाखव तुझं पिल्लू. पिकू पिकूचं पिल्लू बघू, पिकूचं पिल्लू बघू. पिकू तुझं पिल्लू बघू, छोटे छोटे पिल्लू बघू. येऊ दे ना मला पिकू, भेऊ ना, येऊ दे ना पिकू. पिल्लू भेऊ, पिकू पाहू, पिल्लू पाहू, पिल्लू. पिकू छान छान पिल्लू. किती पिल्लू आहेत तुला? किती आहेत? 3 आहेत, 2 आहेत, किती आहेत सांग बरं. पिकू, हे पिका, हा बच्चा तुझं पिल्लू आहे. कसं प्रेम करते ती तिच्या पिल्लूवर. पिकूचं एवढं कौतुक करावं असं वाटलं की जशी मुलगी आईला सांगते आपल्या काही वेदना झाल्या तर, तशीच माझी ही मांजर आहे आणि तिचं नाव मी पिकू ठेवलं आहे. आणि ती मला नेहमी जेव्हा जेव्हा ती डिलेवरी होते त्याच्या अगोदर तिचं पोट दुखतं त्यावेळेस ती मला सांगत असते की म्याव म्याव, मला सांगत असते की मी डिलेवरी होणार आहे आणि तू माझ्याजवळ बैस. आणि मी तिच्याजवळ बसलेली असते आणि तिला मी तिचं सात्वण करत असते की बाबा होशील तू, तुला छान छान पिल्ले होत आहेत पिकू. तिच्याशी मी बोलत असते, छान छान अशी गप्पा मारत असते. आणि ती पण मला तिच्या वेदना सांगत होती. तिचं एक कौतुक का वाटतं आहे की तिचं एक पिल्लू झालं आणि ती मला आहे ना 2-3 तासानंतर पिल्लू म्हटलं आता होणार नाही तिला, म्हणून मी घरात चालली गेली. ती मला परत आली बोलवायला. ती मला सांगायला लागली म्याव म्याव, माझ्याजवळ बैस म्हणली. तिच्या इशाऱ्याने मला समजलं की हिला मी हवी आहे अजून, बाहेर बैस म्हणते ती मला. मग तिचं हे कौतुक मला फार आवडलं आणि मी तिच्याजवळ येऊन बसली. आणि तिने मग नंतर लवकर असे 2 छानसे पिल्ले दिले आणि मग निवांत झाले. अशी आज आमच्या पिकूचे 3 पिल्लू झालेले आहेत आणि ते आज 3 दिवसाचे झाले आहेत. तर आपण कधी येणार आहात तिला सोन्याची अंगठी घेऊन पिल्ल्यांना? नक्कीच या आणि कमेंटमध्ये सांगा. चल ये बाहेर ये, चल बाहेर ये, चल ये बाहेर ये, ये बाहेर ये, ये माझ्या पिल्ला कशा ऐकतं माझ्या पिल्ला. गुड गर्ल, गुड बॉय, गुड गर्ल. किती हुशार आहे माझं पिकू, किती हुशार आहे, किती ऐकते ती माझं. छान ना बच्चा आहे. बच्चा खायचं तुला, दूध प्यायचं दूध. चल दूध देऊ, दूध पिऊन घे. हे घे दूध पिऊन घे, हे घे दूध पी, दूध पी, हे घे पी. पी ना हे पी ना. आवडत नाही आहे दुसरं ताजं आणू? पी. दुसरं पाहिजे आहे तुला, दुसरं पाहिजे आहे. पिकू खूप हुशार आहे आणि तिला मुलांनाही आपल्या भावना कळणार नाही, पण हिला माझे भावना लई कळतात. ही लई गुणी आहे. ही मला घर सोडून गेली तरी पुन्हा आली.
तिच्या बाळांना इथं ठेवायला. हिला मी इतकी आवडते हिला, बदमाशला. माझ्या मांडीवर नको येऊ, मांडीवर नको येऊ. चल. चल पी, दूध पी. तर मग कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या आज आवडीनिवडी मी तुम्हाला दाखवल्या आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचं याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य आहे. माझ्यासोबत त्यांनी एवढी छान झाडं लावायची मला मदत केली. मस्त छान झाडांची काळजी आमचे घेतात. त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते आणि तुम्हा सर्वांचे पण खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर. जय सद्गुरू कृपेमुळेच हे शक्य होतं आणि सद्गुरूच आपल्याला सद्बुद्धी देतात. सत्सत विवेक बुद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरूचरणच हवं. यातून आपल्याला खूप मोठा आशीर्वाद मिळतो आणि आपणही हा आशीर्वाद घेण्यासाठी छान छान झाडं लावा आणि निसर्गाचा आनंद घ्या. जय सद्गुरू.